बघ बघ आपण पाहू शकता हा पहिलाच खेकडा आहे आपला. नमस्कार मित्रो, आपलं सर्वांचं स्वागत आहे रॉयल गावकर या यूट्यूब चॅनलवरती. मित्रो, आज असा काही स्पेशल प्लॅन नव्हता, पण आमचे मित्र रोहन दिवेकर यांनी मला कॉल करून सांगितलं की त्यांच्या विहिरीमध्ये म्हणजे पाणी कमी झालेलं आहे आणि खेकडे बाहेर आलेले आहेत, तरी आपण आज खेकडे पकडायला जायचं आहे. मी ॲक्च्युली शंकेश्वरमध्ये होतो आणि इथूनच आम्हाला परत जायचं आहे. पाहुण्यांच्या घरी आलेलो, इथूनच आम्हाला परत जायचं आहे आपल्या गावी. आणि तर मित्रो, हा व्हिडिओ पाहत राहा. चला तर आपण आता जाऊया खेकडे पकडायला. मित्रो, आपण ज्या विहिरीकडे चाललोय खेकडे पकडायला, ती ओढ्याच्या कडेला आहे आणि तिकडे आपण जात आहोत. चला तर जाऊया विहिरीजवळ. आणि असा माझे 2 मित्र अगोदरच पोचलेले आहेत विहिरीजवळ. चला तर आपण विहिरीच्या आतमध्ये बघूया. पाणी सुकलेलं पाणी आहे, त्याचमध्ये आपल्याला खेकडे हे पकडायचे आहे. मित्र पाहू शकताय. चला मित्रो, खेकडे पकडायला या. चप्पल गाडी जाऊ दे, चप्पल गाडी जाते मध्ये कडच पाय अजून वर घेते अंगाचा. गेलं ते आत. हा पहिलाच खेकडा आहे आपला. एक मासा मिळाला. मासा मोठा गेला. हे बघतोय हा काय खेकडे कुठं आहेत का. दोघ जण पाहिजे. खटलकर तिथं वर यायला मासे ऍक्च्युली 2 जण पाहिजे. 2 जण मी नाही बाबा. हा घ्या. बघ बघ बघ. नाही टाका तुम्ही. नाही त्यासनी पायानं होईत नाही भानू. जाळी तिघे पायानं येत नाही, त्यासनी पायानं येत नाही रे. पाहू शकता आपण आमच्या काकांनी एवढा मोठा मासा पकडलेला आहे. पाहिला कसला आला होय. मोठा खेकडा आहे. काढण्याचा प्रयत्न मोठा आहे.
मोडून निघाला तरी निघाला. ऑक्सिजन अभावी हे मासे असे मरत आहेत बघा इथं. त्या याच्यामध्ये भरपूर असे मासे आम्ही पकडले होते, काका, मी व रोहन. त्या सर्वांनी ह्या जाळीच्या सहाय्याने खूप मासे असे पकडले. चला तर पाहूया आपण मासे पाहूया. आणि थोडेफार खेकडे पण आम्हाला मिळाले. ॲक्च्युली प्लॅन खेकडे पकडायचा होता, पण आपण मासा हा तर खूपच मोठा मासा मिळाला आहे. हा काकानी पकडलेला. आणि ही खेकडी पाहू शकता. पप्पा या कोपऱ्यात बघा, ते बघा 2 आहेत तिथं. हो तिथं उजवा पाय ठेवल्याचं तिथे एक आहे बघा, पायात उजव्या पायात एक आहे. मित्रो, अशी ही विहीर आपण जिथे मासेमारी केली आणि आपण पाहतोय ते बघा, हे मासे ऑक्सिजन अभावी वरती आलेले आहेत. मला ते बघा पाहत आहे आपण खूप सारे मासे. आणि हे तसे पण मरणारच होते आम्ही जर आज नाही पकडले असते तर, कारण की पाणी खूपच कमी आहे. ऑक्सिजनच्या कमीमुळे ते असतील. हां, खूपच चांगल्या प्रकारे शिकार झालेली आहे आपली आज. त्या विहिरीमध्ये आपण मासे पकडले होते पाहताय. चला जाऊया आता. मासे थोडे मासे काकांना व माझ्याबरोबर जे मित्र आलेले आहेत त्यांना थोडे मासे मी वाटून, म्हणजे आम्ही वाटून सर्वजण घेतोय. आणि खूप चांगल्या प्रकारे थँक्स टू रोहननं आम्हाला बोलवलं इकडं. आणि रोहनचे खूप धन्यवाद. त्यांच्याच विहिरीमध्ये आम्ही हे सर्व मासे पकडले. चला तर. आणि ह्या माशाची रेसिपी देण्याचा मी प्रयत्न करेन. चला मासे घेऊया. मित्र, ह्याच आपण विहिरीमध्ये, वड्या साईडच्या विहिरीमध्ये हे मासे पकडले. खूप चांगल्या प्रकारे आज शिकार झाली. खूप बऱ्यापैकी थंबनेल आपण पाहिलंच असेल की मासे खूप मिळाले. आणि असेच माशांचे व्हिडिओ किंवा माशा खेकड्यांच्या शिकारीचे व्हिडिओ आम्ही टाकत राहीन किंवा रेसिपीज व्हिडिओ ह्यामध्ये टाकत राहीन. तरी हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण सर्वांनी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.